राजवीर, अरे तू इतका डिस्टर्ब का आहेस? तू सांगणार आहेस का मला काही? सर उद्या टेक्सटाईल एक्झिबिशन मध्ये सेमिनार होता, त्याबद्दल मी. दवे, तुम्ही जरा थोड्या वेळाने याल प्लीज. राजवीर, अरे प्लीज बोल काहीतरी. राजवीर, हे बघ, असं काहीच न बोलता मला कसं कळेल नक्की काय झालंय ते? राजवीर, प्लीज से समथिंग. बट आय एम रिअली सॉरी, मला नाहीये इंटरेस्ट. नकार. त्या मुलीने नकार दिलाय मला. राजवीर मोहितेच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करायला नकार दिला. इथे इथे रोज शेकडो मॉडेल्सची रांग लागली असते. तिला अंदाज नाहीये तिने कोणाची ऑफर नाकारली. हे बघ, खरं तर चूक माझी आहे, मला माहितीये. मी आपल्या कंपनीच्या नवीन कॅम्पेनसाठी एक मॉडेल शोधू शकले, बट आय प्रॉमिस उद्यापर्यंत तुला हवी तशी मॉडेल तुझ्या समोर उभी करेन. अँड दॅट्स माय प्रॉमिस. आपली मॉडेल मनवा सावंतरावच असे. राजवीर, अरे तू काय त्या मुलीचा विचार करतोयस? सोड ना तिला. उद्या मी तुला अशी मनवाचा पत्ता शोधा, तिला भेटा. मला उद्या ती आपल्या ऑफिसमध्ये पाहिजे. आर यू सिरियस? जमणार नसेल तर आत्ता सांग. I'll manage. नाही, मी शोधते तिला. सखी, अगं काय सांगतेस काय? हो, आणि फायनली आपल्या मनवा मॅडमला त्यांनी डायरेक्ट ऑफर दिली. भन्नाटे यार. ताई, तू आता स्टार होणार. तुझं लक सुपर फ्लॅश मध्ये आलंय. मी काय म्हणतो, ऐक, आता ना कसलाच विचार करायचा नाही. तू सरळ फोन कर आणि होकार देऊन टाक. माय डिअर सन, हिला ऑर्डर सोडायला तू का हिचा सिनियर आहेस? अरे काय रे, हा, ती आता काय लहान आहे का तू तुझे निर्णय तिच्यावर लादायला? बट बाबा, ही अशी ऑफर काय नळाच्या पाण्यासारखी रोज रोज येणार आहे का? एक मिनिट. मॉडेलिंग वेगळंच आहे, पण बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? हो. बघ, मेजॉरिटी प्रमाणे तू होकार देऊन टाक. अरे पण आता पण नाही आणि बिन नाही, मी सांगतोय ना. नितीश, अरे डिसिजन हिला घ्यायचं आहे आणि डिसिजन घ्यायचं फ्रीडम हिला आहे. मनवा विचार करून काय तो निर्णय घेईल. एनी डाऊट? बाबा, तुम्ही जर या सिच्युएशन मध्ये असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? मी? वाव, म्हणजे बाबा आपल्याला अशा सुटाबुटामध्ये पेपरच्या हाफ पेज ऍडवर बसलोय भारी दिसले असते ना? अजिबात नाही. मी कुठलीही असली ऑफर एक्सेप्टच केली नसती, कारण माझं एकदम पक्क होतं. माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे वडील सगळे आर्मीत होते आणि मला बोलायला यायला लागल्यापासून मी सगळ्यांना सांगायचो मलाही आर्मीतच जायचंय. मी तर पटकन होकार देऊन टाकला असता. आई, मला आवडलं असतं खूप फेमस वगैरे व्हायला. काय? हा, पण आई साहेब, आता वेळ निघून गेलीये. अरे वेळ असताना आरतीने रॅम्प गाजवलाय, माहितीये का तुला? काय? आई, वाव काकू, कसलं भारी. पण कुठल्या शो मध्ये? हा, नाही, शो मध्ये नाही, आर्मी वाईफ्स क्लब मध्ये. ओ, अँड शी वॉज क्राउंड मिसेस मऊ. महू म्हणजे? सी, आर्मी वेटरनचा मुलगा आणि याला मऊ माहिती नाही बेटा. MHOW
मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर, आर्मी कॅन्टॉनमेंट आहे भारताच्या एकदम सेंटर मध्ये, इंदोरला, मध्य प्रदेशमध्ये. माझं पोस्टिंग होतं तिथे. तुम्ही अगदी लहान होता तेव्हा. आणि बाबा सॉरी जरा तुम्हाला इंटरप्ट करते, पण मला ना आईचा रॅम्पवॉक बघण्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागलाय. हा, करेक्ट. मी काय म्हणते आई तू इकडे ये. इथे ये ना. अरे ये गाय. ऐक इथे उभी राहा. इथून इथे रॅम्पवॉक करून दाखव बस, बाकी काहीच नाही करायचं. अगं नाही खूप वर्ष झाली नाही. ओके 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 येस. काय रे तुम्ही सुद्धा. अरे तुम्ही सुद्धा ना. ओके. So pretty. सो क्यूट. आहा काय मुवमेंट आहे यार. एक फोटो प्लीज. मी नाही ऍक्सेप्ट करू शकत. म्हणजे बघा मुलांनाही आवडेल. काय मुलांना आवडेल ना तुम्हाला तुमच्या मॅडम मॉडेल झाल्या तर. ध्येय गाठायचं असेल तर ते नजरेसमोर स्वच्छ दिसलं पाहिजे. दवे, सर. सुष्मिताने माझा निरोप दिला असेल. हो सर. मी उद्याच मनोहर सावंतरावांना भेटतोय. काही करून सर मी उद्या त्यांना आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येईनच सर. गुड. आणि सर हॅलो हॅलो हॅलो. ताई ताई इकडे 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 बघ. लुकिंग सुपर. काय चाललंय तुझं मध्ये मध्ये. सॉलिड यार. ताई बघ ना, म्हणजे इतकी वर्ष आपल्याला कोणालाच समजलं नव्हतं, हे त्यांना समजलं. यू नथिंग बट अ परफेक्ट मॉडेल. प्लीज आता तू नको सुरू बाजूला हो. ना मी काय म्हणतोय, माझा ऐक. म्हणजे ना ही अशी बाबांसारखी समाजसेवा अजून तू किती वर्ष करणार आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ना बरंच काही कमवलंय, पैसा कमवलाय, आणि मग हे सगळे उद्योग करतायत. नितीश म्हणजे बघ तू ना जरा तुझ्या करिअरकडे लक्ष दे, पैसा विसा कमव. आणि मॉडेलिंग म्हणजे तर एका रात्री सुपरस्टार. पण मी सांगितलं ना मला नाही करायचंय. बाजूला हो. काम करू देत. बाजूला हो. अगं ए ताई, हे ताई ताई ऐक ना, नीट विचार कर. बी प्रॅक्टिकल. हे असं फिलॉसॉफिकल राहून काही होत नाही. जगण्याचा विचार कर, आणि जगण्यासाठी लागतो पैसा. आणि त्यासाठी मॉडेलिंग हे एकच ऑप्शन नाही. पण स्टार व्हायचं असेल तर हाच एक ऑप्शन आहे. करिअर तर करिअर प्लस पैसा. नाही 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 नाही. माझ्या करिअरचं मी बघून घेईन. मला सांग तुझ्या करिअरचं काय. ठरलंय ना. माझा तो मित्र विन्या, त्याच्याकडे ना एक भन्नाट स्कीम आहे. एका वर्षामध्ये 130% प्रॉफिट. पेपर वर्क पण रेडी. व्हेरी गुड. मग अडचण कुठे आहे. अडचण म्हणजे आपले बाबा. त्यांना ए ए ताईडे ऐक ना. ए बाबा, बाबांना ना तू कन्व्हिन्स करायचं, आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. थांबलीस काय. चल चल चल. ऐक. एक मिनिट. बिझनेस कुणाचा. तुझा. येस. कुणाला करायचंय. मला. तुझा स्वतःवर विश्वास आहे की नाही. ऑफकोर्स. मग स्वतःच्या कन्व्हिक्शन वरती बाबांना कन्व्हिन्स करायचं. मी अजिबात मध्ये बोलणार नाहीये. बाजू बाजू. हे ताई ऐक ना. ग माझा मला माहिती होतं. मला खात्रीच होती की तू असंच काहीतरी बोलणार. ठीक आहे.
माझं मी बाबांना कन्व्हिन्स करीनच. तुझी गरज नाही मला. हाय रे हाय, ये जालिम दुनिया. कोई कोई किसी के काम का नाहीये. ताई, हे ताई, तुझ्या इतक्याशा लहानशा भावासाठी इतकीशी मदत कर न ग. चुप, किती नौटंकी करतोस? नाही आई, मी खरंच खूप मोठा बिझनेसमन होणार आहे. तू पण प्लीज मॉडेलिंगची ऑफर एक्सेप्ट कर ना. म्हणजे कसं, तू पण खूप मोठी मॉडेल होशील. मग तू माझ्या बिझनेससाठी मॉडेलिंग करशील आणि आणि मग मग तुझी धपाटे खायची वेळ झालीये. किती बडबड करतो, किती बडबड करतो? हा, काय चाललंय तुझं? राजवीर, आज ट्रॅप शूटिंग मध्ये मी तुला पहिल्यांदा हरवलं, पण तरी सुद्धा मी खुश नाहीये. काय झालंय? एनी प्रॉब्लेम? नाही. अरे नाही काय म्हणतोस? आज लक्ष कुठे होतं तुझं? एरवी ट्रॅप शूटिंग मध्ये तुझं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन असतं, पण आज काय झालं होतं तुला? बाय, उद्या भेटू. अरे काय झालंय? द बाई राजवीर, अति, या मेथीच्या थालीपीठासाठी तुला 100 वर्ष आयुष्य मिळव. थँक्यू. काय बाबा, फक्त थालीपीठांसाठी? अगं बाकीच्या गोष्टी मागायची गरजच नाहीये. बाकीच्या गोष्टी, बाकीचे सगळे गुण 100 वर्ष टिकणार आहे. आणि हिचं सौंदर्य सुद्धा. अच्छा. हाँ, मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवां, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी. क्या बात आहे बाबा, आज आईसाठी चक्क गाणं. अगं तुझ्या आईसाठी गाणं म्हणावं लागत नाही ग, आपोआप ओठांवर येतं. वा, पुरे हा, पुरे झाली तुमची ही प्रेमाची डायलॉग बाजी. डायलॉग बाजी? नो 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 नो, मनापासून आहे, फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. पुरे तिला खरं वाटेल सगळं. वाटायचं काय त्यात, खरंच आहे. मनवा, टेल मी, एनी डाऊट? नो. सी, हो का? म्हणून पोस्टिंगवर असताना 4-4 महिने मला पत्र सुद्धा पाठवायचं नाही, हो ना? नो, नॉट ट्रू. अगं असं काय करते? अगं त्यावेळेला आपण रोजच बोलायचो नाही का? रोज? हा. अगं तू माझ्या स्वप्नात नव्हती का येत रोज? तरी आपलं तुमचं. शी. मग निघायचं? मॅडम प्लीज, स्वतः राजवीर मोहितेने तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन यायला मला पाठवलं. शिवाय एवढ्या मोठ्या ऑफर्स रोज रोज येत नसतात ना. मॅडम मला काय वाटतं, तुम्ही एकदा प्रत्यक्षात ऑफिसमध्ये येऊन सरांना भेटलात ना, तर तुमचे जे काही गैरसमज असतील ना ते नक्की दूर होतील. शिवाय मॅडम, मोहित हे प्रस्ते किती मोठं आहे तुम्हाला माहितीच आहे. आज समाजात त्यांना मान आहे, सन्मान आहे. आणि दत्तक योजनेत तर त्यांनी तुमचं गाव सुद्धा दत्तक घेतलंय. आणि तुमच्या तालुक्याला सुद्धा हे नाव नवं नाहीये. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. अहो काय करताय तुम्ही? आई, तुम्ही एकदा फक्त आमच्या ऑफिसमध्ये येऊन सरांना भेटा. मनू, हे एवढे विनंती करतायत तर एकदा जाऊन भेटायला काय हरकत आहे? त्यांना जाऊन भेट आणि तिथे जाऊन तुझा निर्णय सांग त्यांना. येस, मी बोलतो नंतर. सर, या मनवा सावंतराव. माहिती आहे मला. प्लीज सर. हे आमचं 2018चं दसरा कलेक्शन.
आमच्या एथनिक वेअरची रेंज. याच्यासाठीच चांगल्या मॉडेलच्या शोधात होतो आम्ही. ती मिळाली नाही म्हणून अजूनही आमची ऍडव्हर्टाइजमेंट सुरू झाली नाहीये. एक सोज्वळ चेहरा हवा आहे आम्हाला, जो तुमच्याकडे आहे. हे ड्रेसेस बघा प्लीज, आणि तुम्हीच सांगा कसं वाटलं आमचं कलेक्शन. छान आहेत. गुड. मग करणार ना आमच्यासाठी मॉडेलिंग? नाही, पण का? ऍक्च्युली जस्ट अ मिनिट. सी दिस, आमचं स्विमसूट कलेक्शन. याच्यासाठी नाही विचारलंय मी एका डिसेंट पारंपरिक रेंजसाठी तुम्हाला ऑफर दिली. पण मला मॉडेलिंग मध्ये इंटरेस्टच नाहीये. तुम्हाला कळतंय तुम्ही कशाला नाही म्हणताय? हो म्हणजे लेट मी फिनिश. देशभरात तुमचे होर्डिंग्स लागतील, फेमस व्हाल तुम्ही खूप. युअर लाईफ विल चेंज. मान्य आहे, पण माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. माझ्या आयुष्याचं ध्येयच वेगळं आहे, आणि त्यात हे सगळं नाही बसत. हो, पण तुम्ही आमच्यासाठी मॉडेलिंग केलं तर यात नुकसान काय? मी कोणत्या दृष्टिकोनाने विचार करते हे जर तुम्हाला कळलं तर कदाचित तुम्हाला याचं उत्तरही मिळेल. पण असो. तुम्हाला हे ड्रेसेस आवडले नाहीयेत का? नाही नाही, मी तसं अजिबात म्हणाले नाहीये. इनफॅक्ट खूप सुंदर ड्रेसेस आहेत, आणि स्पेशली तो त्याचं स्केच काढलंय ना, तो ड्रेस तर मला खूप आवडला. मी नक्की विकत घेईन. मुळात माझं मॉडेलिंग करण्याबद्दल वाईट मत नाहीच आहे. मग ते स्विमवेअर असावं किंवा एथनिक वेअर, त्याला जे घालायची इच्छा आहे त्याने ते घालावं. आणि ज्याला खरंच मॉडेलिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याने जरूर करावं. मग तुम्ही नाही का म्हणताय? पैशांचा काही नाही नाही, तसं खरंच काही नाहीये. ऍक्च्युली मी आज इथे येणारच नव्हतं. म्हणजे मी कालच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये. पण तरीही मी आले कारण मी तुमच्या आजोबांच्या कॉलेजमध्ये शिकले, आणि असं परस्पर नाही म्हणणं मलाच योग्य वाटत नव्हतं. सो मी प्रत्यक्षच भेटायला आले. आणि ऍक्च्युली माझ्या क्लासची वेळ झाली, मला निघायला हवं. पण थँक्यू सो मच फॉर द ऑफर, आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. येते. पण माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. माझ्या आयुष्याचं ध्येयच वेगळं आहे, आणि त्यात हे सगळं नाही बसत. म्हणजे मी कालच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला या सगळ्यात इंटरेस्ट नाही. त्याचं स्केच काढलंय ना, तो ड्रेस तर मला खूप आवडला. मी नक्की विकत घेईन. त्याचं स्केच काढलंय ना, तो ड्रेस तर मला खूप आवडला. मी नक्की विकत घेईन.